चला आता जास्त वेळ दिला जाणार नाहीये. चला 15 मिनिटांचा टायमिंग. चार षटका संपवण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटं दिली जातील. त्या 15 मिनिटांमध्ये 4 षटका संपवायचे. चला लेट्स स्टार्ट. पहिला चेंडू निश्चित ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. दीप आहे स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडूचा सामना करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव येतोय. दीप स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज नाव. चला किंजल एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. पवन आहे नॉन स्ट्राईकला आणि सलामीर गोलंदाज. दीपच्या बॅटीतली पहिली धाव आपल्याला येताना पाहायला मिळाली. या ठिकाणी आपण पाहिला दुसरा चेंडू पडला गेला. अक्षय ड्राईव्ह केलाय. या ठिकाणी अक्षयने चेंडूला अडवलाय आणि चेंडूचा परत पाठलाग करत असताना आपण पाहिला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू केलाय. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली गेलेली आहे. दरम्यान धावफलक 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 2 धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. दीप पुन्हा एकदा स्ट्राईक एंड मध्ये असेल. कोडा टप्पा चेंडू ऑन साइडला मारला फटका आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. अडवलं चेंडूला आणि शरीराचा वेध घेता थोडा काळ हवेत चेंडू गेला होता परंतु बॅकअप चांगलं भेटलं. त्या कारणे चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. एका धावानेशी धावफलक 3 वरती सरकला गेला. या ठिकाणी पहिल्या षटकात 4 चेंडू आतापर्यंत संपल्यात. हलक्या रीतीने घेऊन काढला हा चेंडू. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. तर मात्र क्वार्टर फायनलचा हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा मुकाबला त्यानंतर आपण पाहतील क्वार्टर फायनलचा एक शेवटचा मुकाबला बाकी आहे. साई शर्नाळा वर्सेस अष्टविनायक. साई शर्नाळा आणि अष्टविनायक दोन्ही संघाला विनंती असेल रेडी राहायचं आहे. साई शर्नाळा संघ आणि अष्टविनायक संघ दोन्ही संघ रेडी राहायचा आहे. लगेचच या इनिंग ब्रेक नंतर आपला टॉस केला जाईल. चला लास्ट बॉल असेल या षटकातला. निर्धाव चेंडू धीरज गोलंदाजी मार्क वरती आहे दुसरं षटक टाकण्यासाठी. पहिलं षटक संपलं गेलं होतं. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 4 धावा आणि त्यानंतर धीरजने निर्धाव टाकलाय. चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. आता मात्र पवनने स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला तो दीपला. दीपच्या बॅटमधून निश्चितच मोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळू शकतील. त्या अनुषंगाने दीपला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ओमकार भाऊचा ठिकाणी आगमन झालाय. ओमकार भाऊ आपला या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला होता आणि आज या ठिकाणी काय मध्ये एक बक्षीस लगावलं बक्षीस पात्र ठरले गेलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. तिसरं बक्षीस त्यांच्या वाटेला आलेलं आहे. अभिनंदन असेल. एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली गेलेली आहे. चला रिव्ह्यू रेफर केलाय. पंचांनी पाहायचं आहे हा रनआउट आहे का नाही ती. नॉट आउटचा इशारा म्हणजे एक धाव कंप्लीट केली जाईल या चेंडूवरती. एका धावानेशी सरकलाय 7 वरती गेलाय. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारतोय चेंडू आणि गडी बाद होतोय. दीप बॅक टू डिपार्ट.
लास्ट बॉल आहे. आता मात्र आदर्श स्ट्राईक एंडवरती येतोय. नवीन फलंदाज. पहिला चेंडू थोडासा उचलून घेणाऱ्या चेंडूला पाठवून दिलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाता जाता अडवलेला आहे चेंडू, परंतु एक धाव कंप्लीट गेली आहे चेंडूवरती. एका धावनेची धाव फलक या ठिकाणी सरकलेला आहे. जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती, ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक असेल पॉवर प्लेचं असणार आहे. पॉवर प्लेचं षटक असेल. 8 धावा फलकावरती आहेत आणि पॉवर प्लेचं षटक असेल. नक्कीच या षटकामध्ये चार्ज करण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान पवन आणि आदर्श ही जोडी मैदानामध्ये आहे, तर नक्कीच या धावांचा पाठलाग या ठिकाणी केला. ज्या ठिकाणी स्लो गतीने संत गतीने या धावा फलकावरती 8 लगावलेले आहेत. आता माझा येणाऱ्या 2 षटकामध्ये किमान 18 धावा 20 धावा लगावण्याचा प्रयत्न असेल किंजल 11 संघाचा. दरम्यान आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज आदित्य आलाय हे षटक टाकण्यासाठी आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आदर्शला. फुल टच चेंडू ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी क्षेत्राचा थोडासा या साइडला सरकला गेला होता, परंतु विरुद्ध दिशेला सरकला गेला होता, परंतु आपण पाहिला पुन्हा त्या चेंडूवरती येऊन त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. एका धावानेशी धावफलक एकने सरकलाय, धावून पोहोचलाय 9 या आकड्यावरती आणि पुन्हा एकदा या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी रेडी झालाय आदित्य. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा. पंच सुहास यांचा. अमांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. 10 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. आकुटप्या चेंडू ड्राईव्ह केलाय. एकच धाव घेतलाय. एका धावानेशी अजून धावसंख्येमध्ये वाढ. 11 धावा फलकावरती. अजूनही आपण पाहायला गेलं तर पॉवर प्लेचे 4 चेंडू बाकी असतील आणि 4 चेंडू बाकी असताना आपण पाहतील आदर्श आता मात्र स्ट्राईक एंडवरती येतोय. ओहो, या ठिकाणी वाईडला रिव्ह्यू नाही आहे. पंच घेत असतील तर ठीक आहे, पंचांसाठी रिव्ह्यू आहे, परंतु वाईडला रिव्ह्यू नाहीये. वाईडचा इशारा पंचांकडनं झालाय. अवांतांनी धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल. धाव फलकावरती लगावता येतं 12. चला 3 चेंडू संपले आहेत. बॅटीची कडा, झेलची संधी, झेल टिपलाय गडी बाद. चला 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. धावा फलकावरती 13 धावा फलकावरती लगावले गेले आहेत. त्याला 7 मिनिटाचा अवधी राहिलेला आहे. 7 मिनिटाचा अवधी. नवीन फलंदाज आलाय फलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खेळत असताना आपण पाहिला ढकललेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. 1 धाव कंप्लीट केली गेली या चेंडूवरती. एका धावनेची धावफलक इकडे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. लास्ट बॉल असेल या पॉवर प्लेच्या षटकाचा. अलकर्दीने घेऊन काढलाय चेंडूला. दिशा दिलेली आहे फक्त. डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं चेंडूला. षटक संपलाय. 3ऱ्या क्रमांकाचा धावा फलकावरती 15 आहेत. शेवटचं षटक बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये निश्चितच किंजल 11 संघाला कमीत कमी 10 रन जोडावे लागतील, तर एक फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकेल. परंतु ओम मनोरपडाचा संघ निश्चितच आईकुरा मनोरपडा संघ या ठिकाणी विचार करेल की या षटकामध्ये सुद्धा 6च्या आत धावा खर्च कराव्यात, जेणेकरून आपल्याला जो बॅलन्स आहे तो 24च्या आतमध्ये राहील आणि 24च्या आतमध्ये ज्यावेळेस राहील त्यावेळेस धावसंख्या चेस करत असताना आपल्याला साजेशी ठरेल, सोयीस्कर ठरेल, सोपी ठरेल. या अनुषंगाने गोलंदाजी मार्कवरती बोलवलाय. गोलंदाज राज टाकण्यासाठी आलाय हा गोलंदाज. शेवटची 5 मिनिटं राहिल्यात या 6 चेंडूंसाठी. ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी
बॅटची कडा लागून चेंडू जातो फायनल क्षेत्रामध्ये. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. 16वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली जाते. 16 धाव फलकावरती आहेत. 5 चेंडू अजून बाकी असतील. संत गती होती आणि आतापर्यंत संतच राहिलेली आहे. आदर्श प्रयत्न करतो मोठे फटके मारण्याचे, परंतु त्याला यश लाभत नाही अजूनपर्यंत. आता मात्र कट केला आहे. पॉइंट रिटर्न मध्ये चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक अजून धाव फलकावरती लगावली जाते. 17 धावा फलकावरती लगावल्या जातात. 17 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही आपण पाहायला गेलं तर हे षटकातले चेंडू शिल्लक ऑन साइडला मारला फटका आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला फेकी केलाय यष्टी वरती. रन कंप्लीट झालाय. रन कंप्लीट झालाय. तीन बॉल बाकी असतील या षटकातले. अजूनपर्यंत धावा फलकावरती 18. आखोटप्पा चेंडू या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झालाय. अक्षयने चेंडू अडवला होता. फेकी सुद्धा केली गेली होती, परंतु आपण पाहिलं फेकीला गॅदर झालेला नाहीये. त्या कारणे आपण पाहिलं आदर्शला आणि फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना ओहो थोडासा फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जे सांगता होते. निर्धाव चेंडू लास्ट बॉल असेल. शेवटचा चेंडू सर बॅटिंग मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. अडवलाय चेंडूला. एकच धाव घेतली झाली आणि या एक धावांशी धाव फलक सरकलाय. जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 21 धावांचं लक्ष असेल आई एकुरा मनोलपाडा संघासाठी. चला टॉस साठी या. सुनीलजी तांडेल आपल्याला विनंती असेल मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. आज पूर्ण दिवसामध्ये तुमचा चेहरा या ठिकाणी त्या वडाच्या खाली दिसत होता आणि आता विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. 21 धावांचं एक माफक लक्ष आहे या ठिकाणी आईकुरा मनोलपाडा संघासाठी आणि टॉस अष्टविनायक संघाने जिंकलाय आणि प्रथम हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. एक धावून काढली गेलेली आहे. कृषांत हे पहिलं षटक टाकतोय. सुजल एक चला 21 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. चला फलंदाज आपण पाहतोय. आर्यन आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 4 धावा काढल्यात. तर मात्र पालासुरचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव देऊन जाईल. लास्ट बॉल या षटकातला 5 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. सुजलचा पुढचा चेंडू निश्चितच असणार. ओमकार करता ड्राईव्ह केलाय ओमकारने चेंडूला आणि 1 धाव काढली गेले. तर पहिलं षटक या ठिकाणी संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण फलकावरती पाहिल्या तर 6 धावा लावल्यात, ज्या ठिकाणी 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू अजूनही आपण पाहिलं गेलं 15 धावांची गरज असेल. किंजल संघाचा गोलंदाज दुसरा गोलंदाज आपण पाहतोय निहाल
गोलंदाजी टाकण्यासाठी येतोय आणि काय केलंय या ठिकाणी पॉवर प्ले घेतलाय. पॉवर प्ले घेतलाय या दुसऱ्या षटकामध्ये. जरा जास्त वेळ घेऊ नका, 13 मिनिटं राहिलेली आहेत. पॉवर प्लेचं षटक अलगर्जीने घेऊन काढला. दीप चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडूला रोखू शकणार नाहीये. एक धाव कंप्लीट होईल या चेंडूवरती. 7वी धाव फलकावरती लगावली जाते या चेंडूवर. आखोट टप्प्यात चेंडू हलक्या रीतीने ढकलून दिलेला आहे, पाठवून दिला डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धाव फलकावरती ऍड केले गेले. ओहो, थोडस मागे सरसावून निषेध फाईन लीगच्या दिशेला पाठवलाय चेंडूला. आदर्श त्या ठिकाणी होते, विकेट किपर आहे, त्याच्यामध्ये भरपूर छोटासा गॅप आहे, परंतु त्या गॅप मधून चेंडू पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. मात्र नोचा इशारा पंचांकडे झाला आहे, पण 9 वरती रनआउट झाला म्हणजे बॉल सुद्धा काउंट केला जाईल. गडी बाद झालाय परंतु 1 रन सुद्धा आलाय. चला 4 बॉल 10 फलकावरती धावा लगावल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 11 धावांची गरज असेल. 14 चेंडूंमध्ये ड्राईव्ह केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार, चौकार 4 धावांसाठी. फक्त 6 धावांची गरज असेल तर मात्र वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये 9चा इशारा पंचांकडनं झालाय. 5 धावांची गरज असेल. निर्धाव चेंडू ओव्हर झाली. अंपायर ओव्हर झालाय. 15 धावा फलकावधी. 6 पाहिजेत 6. 12 बॉल 6.
झालाय. नोचा इशारा. थेट यष्टींच्या चेंडू. 4 धावांची गरज असेल. अकोटाबाई चेंडू. हो दिल स्कोप. एकच धाव भेटलाय तरी 3 धावांची गरज असेल. लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा. वाईट +1. अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड. फक्त ना फक्त 1 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ऐकूया मनरपाडा संघाला. सायश अर्नाळा अष्टविनायक या दोघांमधला आता मात्र मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुलटा चेंडू ड्राइव्ह केलाय आणि 1 रन कंप्लीट झालाय या चेंडूवरती आणि ऐकूया मनरपाडा संघ हा सामना जिंकलाय. सद्गुरु साईनाथ महाराज की